माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परंतु हे तारण अगदी सहज घेऊ नका, तर हे तारण अगदी आपल्या हृदयाशी घट्ट पकडून ठेवा आणि या तारणाच्या मार्गाने चालत राहा. येशूवर विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा आणि आपल्या जीवनामध्ये येशूची वचनं, येशूच्या आज्ञा, येशूचे नियम पाळत राहा. केवळ तारण झालं, पापांची क्षमा एकदा मिळाली म्हणून गप्प बसू नका, तर दिवसेंदिवस आपल्या हृदयात, आपल्या जीवनामध्ये योग्य ते बदल घडवून आणत राहा. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं, मी खूप वर्षापासून प्रार्थनेला येतो, येशूवर विश्वास ठेवतो, मग अनेक वेळेला आपल्या हातून अशा काही गोष्टी घडतात ज्याविषयी आपण सावध नसतो, गंभीर नसतो आणि आपण त्या गोष्टी जाऊ देतो. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अशा गोष्टी ज्या आपण सोडून देतो त्याच गोष्टी शैतान हाती धरून आपल्या जीवनामध्ये पुन्हा काम करत असतो, आपल्याला पुन्हा त्रासात पाडू शकतो. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे तारण तुम्हाला मिळालेलं आहे ही देवाकडून आलेली अमोल भेट आहे. त्या अमोल भेटीचा स्वीकार करा आणि ती भेट गमावू नका. आणि देव तुम्हाला त्याच्या सेवकांद्वारे जे काही शिकवतो, जे काही ज्ञान सत्याचं देतो, ते ज्ञान स्वीकारा. त्याला कधी पाठ करू नका, तारणाला पाठ करू नका. बघा, देवाचे निवडलेले लोक, आज संपूर्ण जगामध्ये जे येशूचे लोक आहेत ते इस्रायलसाठी प्रार्थना करत आहेत की त्याने येशूचा स्वीकार करावा, त्यांचं तारण व्हावं. त्यांच्यासाठी, देवाचे निवडलेल्या लोकांसाठी आज जग प्रार्थना करत आहे. देवाच्या लोकांपासून तारण दूर झालेलं आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याकडूनही तारण दूर होऊ शकतं. म्हणून आपण कसे चालतो, कसे जगतो, आपण आपलं जीवन कसे जगत आहोत ह्याकडे आपल्यापैकी प्रत्येकाचं लक्ष असलं पाहिजे. देवाने जे आपल्याला मौल्यवान दिलेलं आहे ते आपल्याला हरवायचं नाही आहे, त्यामध्ये टिकून राहायचं आहे आणि पुढे पुढे चालत राहायचं आहे. असं जर करत राहिलास तर एक दिवस तुम्ही जे तारण मिळवलेलं आहे ते प्रत्यक्षात तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहणार आहात.